काल माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी यांनी ज्ञानराधा मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह संस्था आणि इतर ज्या जिजाऊ वगैरे सगळ्या कोऑपरेटिव्ह संस्था आहेत बीड जिल्ह्यामधल्या, ज्याच्यामध्ये बीड जिल्ह्याच्या एकट्या सर्वसामान्य लोकांचे जवळपास 5,000 कोटी रुपये सगळ्या मल्टीस्टेट मिळून त्या ठिकाणी अडकलेले आहे. तर याच्या बाबतीमध्ये त्यांच्या द कुटे ग्रुप यांच्या प्रॉपर्टीच्या आणि जिजाऊ आणि इतर ज्या मल्टीस्टेट आहे या सगळ्यांच्या प्रॉपर्टीचा तातडीने निलाव करावा अशा प्रकारचे आदेश माननीय मुख्यमंत्र्यांनी दिले. त्याच्यामध्ये MPID कायद्याअंतर्गत काही अडचणी निर्माण होत होत्या, त्या अडचणी दूर करण्याचं सुद्धा माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय. प्रसंगी कायद्यामध्ये काही बदल जरी करण्यात आला तरी सुद्धा बदल करावा लागला तर तो बदल सुद्धा त्या ठिकाणी करावा अशा स्पष्ट सूचना मुख्यमंत्री महोदयांनी दिल्या. आणि कोर्टाच्या समोर जाऊन बीड जिल्ह्याचं जे कोर्ट आहे, कोर्टाने सुद्धा हे मनावरती घेतलंय. दर 15 दिवसाला तारीख त्या ठिकाणी पडते. तर बीड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि SP या दोघांनाही CM साहेबांनी सांगितलंय की 15 दिवसाला काय, याचे 8 दिवसाला किंवा दररोज त्याचे हिअरिंग करून घेऊन आणि कोर्टाने आम्हाला एक तर प्रायोरिटी द्यावी, एक विक्री, दुसरं रिझॉल्युशन, ह्या दोन्ही पर्यायाचा विचार करावा आणि विचार करून सगळ्यात अगोदर जे पैसे जमा होतील त्याच्यामध्ये छोटा ठेवीदार सगळ्यात अगोदर, मग त्याच्यानंतर वेंडर आणि वेंडरच्या नंतर बँक. कारण याच्यामध्ये महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष अनास्कर साहेब यांनी सुद्धा एक प्रस्ताव दिलेला आहे. त्याच्यावरती सुद्धा विचार करण्यात यावा असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. काय हे मल्टीस्टेटचं रजिस्ट्रेशन जे आहे ते सेंट्रल गव्हर्नमेंटकडे आहे, कृषी विभाग सेंट्रल गव्हर्नमेंट. आणि पूर्वी साध्या आपल्या सहकार विभागाच्या म्हणजे आयुक्ताची सुद्धा NOC घ्यायचं बंधनकारक नव्हतं. आता ते बंधनकारक केलंय. परंतु मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह मध्ये जे काही व्यवहार चालतात, आता सगळ्याच्या सगळ्या मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह बेकार आहेत असं मी म्हणणार नाही. हे काही उदाहरणं घडलेली आहे. बाकीच्या काही मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह अतिशय चांगले चाललेले आहेत, नाही असं नाही, आमच्या जिल्ह्यात सुद्धा आहेत. परंतु यांनी बँकिंगच्या व्यवहाराप्रमाणे व्यवहार केले नाही, खाजगी व्यवहारासारखे व्यवहार केले आणि 1 रुपयाची सुद्धा त्या ठिकाणी मॉर्गेज न करता जवळपास एकाच संस्थेला 3-3.5 हजार कोटी रुपये वर्ग करण्यात आलेले, म्हणून हे अडचण आली. तर याच्यावरती राज्य शासनाचं सुद्धा कंट्रोल असावं या बाबतीमध्ये सहकार विभागाचे मंत्री यांना आम्ही बोललेलो आहोत आणि CM साहेब बोलले की काहीतरी याच्यामध्ये कंट्रोल राहावा अशा प्रकारचा कायदा तुम्ही आणा. ह्याचा आता द कुटे ग्रुप याच्यामध्ये सुरेश कुटे हेच त्याचे प्रमुख होते, त्यांच्या सौभाग्यवती, त्यांचा भाचा, असं सगळं काही कौटुंबिक त्या ठिकाणी होतं. अशाच प्रकारच्या काही मल्टीस्टेट ज्या आहेत या मल्टीस्टेट मध्ये डायरेक्टरांची यादी जर पाहिली एकूण 10-11 तर त्याच्यामध्ये एकाच कुटुंबातले 8-9 लोक डायरेक्टर राहतात. म्हणजे हे मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह जे केंद्र सरकारने ठरवून दिलेली नियमावली आहे, नियमावलीच्या व्यतिरिक्त स्वतःच्या खाजगी नियमाप्रमाणे हे लोक चालवतात आणि त्याचे परिणाम या ठिकाणी मोठे होतात. आता आमच्याकडे ते कडूभाऊंची एक सोसायटी आहे, चांगलं काम करते, मोठ्या नाहीत. माजलगावची एक मंगलनाथ, त्यांचं सुद्धा काम चांगलं आहे.
एक आमच्या इथे राऊत म्हणून आहेत, त्यांची मल्टीस्टेट आहे, ते पण चांगली आहे. क्रांती ज्योती आहे, इतर काही संस्था मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह अतिशय चांगला बँकिंग प्रमाणे व्यवहार करतायत. म्हणजे असा काही चुकीचा मेसेज जाऊ नये मी इथं बोलून की ह्या मल्टीस्टेट खराब आहे म्हणून सगळ्याच्या सगळ्या मल्टीस्टेट खराब आहेत असं मी म्हणणार नाही. परंतु कौटुंबिक एकाच कुटुंबातले सदस्य असलेल्या ज्या मल्टीस्टेट्स आहेत त्याच्यापासून लोकांनी सावध राहावं अशा प्रकारची विनंती.